नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या प्रबोधिनीमध्ये. तर आपण सायन्सची रिव्हिजन करत आहोत. तर सायन्स आपण पूर्ण बॅच कव्हर करणार आहोत फ्रीमध्ये. सर्व असे प्रश्न येतील आपले. तुम्हाला बघू शकता की आपण पूर्ण बॅच केल्यावर पेपरमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल की आपल्या जी बॅच आहे त्याच्यातून जवळजवळ 10 ते 12 प्रश्न हे हमखास आलेले असतील. तर ही बॅच तुम्ही पूर्ण करा फ्रीमध्ये. लवकरात लवकर तुमचा याचा फायदा होईल. ही जी प्लेलिस्ट आहे ती प्रायव्हेट होण्याच्या आधी तुम्ही सर्व अभ्यास करू शकता. तर सुरू करूया आपण. आपलं लेक्चर पहिलं आहे सेल. तर सेलमध्ये रॉबर्ट ब्राऊनने काय केलं होतं, सेल न्यूक्लियसचा शोध लावला होता. रॉबर्ट ब्राऊन सेल न्यूक्लियस. लिव्हनहॉकने जिवंत पेशीचा शोध लावला होता. लिव्हनहॉक जिवंत पेशीचा शोध लक्षात कसं ठेवायचं, लिव्हनहॉक लिव्हिंग सेल. आणि रॉबर्ट हुक लावल्याने पेशी मरण पावली म्हणून रॉबर्ट हुक डेड सेल. तर रॉबर्ट हुकने डेड सेलचा शोध लावला. तर लिव्हनहॉक कोण आहे, तर फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी अँड मायक्रोस्कोपचा फादर आहे कोण, लिव्हनहॉक. तर सर्वात स्मॉल सेल आहे मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम आणि सर्वात मोठी सेल आहे ती शहामृगाचं अंड. ही सर्वात मोठी सेल आहे. एक सेल म्हणजे समजून घ्या. तर सर्वात मोठी एकच सेल आहे ती ते शहामृगाचं अंड. सर्वात स्मॉल जी एक सेल आहे जी मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. त्यानंतर आता आपण सेलमधले ऑर्गॅनिल्स बघू. तर सेलमध्ये येते आपली सेल वॉल. सेल वॉल काय असते, ते निर्जीव असते. म्हणूनच ती आधार देऊ शकते. म्हणजे कसं आपण प्लांटला जे बाहेरची त्वचा असते ती कशी निर्जीव असते, ती कडक असते, तशी ती सेल वॉल झाली सेलमधली. तर ती आधार देण्याचं काम करते झाडाला. तर ते फ्री परमिएबल आहे. फ्री परमिएबल म्हणजे त्याच्यातून सर्व काही आपण एक्झिट आणि इन आणि आउट होऊ शकते, जसे फूड वगैरे असेल जे काय असेल ते. तर आता सेल वॉल कुठल्या ह्याच्यात प्रेझेंट आहेत, तर ते सर्व बाकीच्या सर्वांमध्ये प्रेझेंट आहेत. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट आणि फंगायमध्ये प्रेझेंट आहे. फक्त ॲनिमलमध्ये ॲबसेंट आहेत. ॲनिमलमध्ये जर आपण ॲबसेंट आहेत तर माणूस हालचाल करू शकतो. तर याच्यावरून समजून घे ते ॲनिमलमध्ये ताठरता नाही आहे, ते एक प्रकारे लवचिक आहे थोडे. तर ते सेल वॉल ॲनिमलमध्ये नाही आहे. आणि प्रेझेंट आहे ती मोनेरा, प्लांट, फंगाय आणि प्रोटिस्टामध्ये. तर मोनेराची बनलेली मिरॅमिक ॲसिडने, प्लांटची बनलेली सेल्युलोजने आणि फंगाईची बनलेली कायटिनने. या सेल वॉल बनलेले आहेत कायटिनने. तर त्यानंतर दुसरा ऑर्गॅनिल सेल मेम्ब्रेन. सेलचं दुसरा ऑर्गॅनिल सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन सर्व जे पाचशे किंगडम आहेत, पाचव्या किंगडममध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. आणि ते जे सिलेक्टिव्ह परमेबल आहे सिलेक्टिव्ह परमेबल म्हणजे सेल वॉल फ्री परमेबल होतं, पण जे सेल वॉल आहे ते सिलेक्टिव्ह परमेबल आहे. म्हणजे जे त्यांना आवश्यक आहे तेच ते मध्ये किंवा बाहेर सोडू शकतात. तर सेल वॉल कशाने बनलेली आहे, तर प्रोटीन, लिपिड, फॅट आणि कार्बोहायड्रेटने. प्रोटीन जवळजवळ 57-58%, लिपिड 40 ते 41% आणि कार्बोहायड्रेट 2%. या प्रकारे ते सेल मेम्ब्रेन बनलेली. तर त्यानंतर सायटोप्लाझमचा शोध कोण लावला आहे, तर तो लावला आहे पुरकिंजेने. तर सायटोप्लाझम म्हणजे काय, तर सायटोसोल प्लस अदर ऑर्गॅनिल म्हणून काय म्हणतो, सायटोप्लाझम. आणि सायटोसोल काय असतो, तर सायटोप्लाझममध्ये लिक्विडला आपण काय म्हणतो, तर सायटोसोल म्हणतो. त्यानंतर येतो आपला क्लोरोप्लास्ट काय आहे, तर तो आपला एक क्लोरोप्लास्ट फक्त प्लांटमध्ये प्रेझेंट असतो. तर त्या क्लोरोप्लास्टचे पण प्रकार आहेत. त्यामध्ये येतो मग प्लास्टिड येतात, मध्ये ल्युकोप्लास्ट वगैरे येतात, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, त्या प्रकारचे ते येत असतात. त्याच्यात कलरनुसार ते ठरत असतात. क्लोरोप्लास्ट फक्त प्रेझेंट असतं प्लांटमध्ये. तर क्लोरोप्लास्टचं काम काय आहे, तर त्यामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिस होत असते. तर फोटोसिंथेसिसमध्ये काय होत असते, तर लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होत असते. तर क्लोरोप्लास्टमध्येच ते सर्व रिॲक्शन होत असते आणि ते क्लोरोप्लास्टच्या थायलॉइडमध्ये ही महत्त्वाची रिॲक्शन होत असते. आणि म्हणूनच आपण क्लोरोप्लास्टला एनर्जी फॅक्टरी म्हणत असतो. त्यानंतर येतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा शोध कोण लावला आहे, तर के ई पोर्टरने तो शोध लावला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये 2 प्रकार आहेत, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर स्मूथ कशावर म्हणतो आपण, की त्याच्या सरफेसवर रायबोझोम नसतात. तर ते जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत त्याच्यात फॅट आणि लिपिडची सिंथेसिस होते, म्हणजे ते फॅट आणि लिपिडची निर्मिती करतात. त्यानंतर येतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याच्या सरफेसवर म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सर्फेसवर रायबोझोम असले तर तो झाला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर त्याच्यात काय सिंथेसिस होते, तर प्रोटीन सिंथेसिस होते. तर हे झालं आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे, तर त्यांचं आलं काम आहे रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्सेस बाय डिझॉल्विंग देम इन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून हे टॉक्सिक सबस्टन्स रिमूव्ह करत असतात. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ते आरबीसीमध्ये आणि एक सेलमध्ये ॲबसेंट असतात, ॲबसेंट इन आरबीसी आणि एक सेल. त्यानंतर येतो आपला मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचा शोध कोण लावला आहे, अल्टमन अँड बेंडाने शोध लावला आहे. पॉवर हाऊस ऑफ
सेल म्हणतो आपण त्याला. कारण काय तर त्याच्यामध्ये एटीपी प्रोडक्शन होत असते रेस्पिरेशन वगैरेने. तर त्यात मायटोकॉन्ड्रियामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होते कारण इथे ऑक्सिजनची गरज असते, म्हणून ते एरोबिक रेस्पिरेशन. आणि आरबीसीमध्ये अब्सेंट का असतो तो मग, तर आरबीसीमध्ये जर मायटोकॉन्ड्रिया राहिला असता तर जे आपला ऑक्सिजन वाहून नेते आपले रेड सेल्स, त्या जर मग त्यांनी जर ऑक्सिजन खाऊन घेतला असतं तर बॉडीला कुठं हे झालं नसतं ते. तर मग त्याच्यामुळे ते आरबीसीमध्ये ॲबसेंट असतात, मायटोकॉन्ड्रिया ॲबसेंट इन आरबीसी, म्हणजे ते रेस्पिरेशन करत नाही आरबीसी. त्यानंतर एक क्रोमोझोममध्ये डीएनए प्रेझेंट असतो. असं एकच ठिकाण आहे ज्यामध्ये पेशीच्या बाहेर डीएनए प्रेझेंट आहे, म्हणूनच त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, सॉरी पेशीच्या बाहेर नाही म्हणते ना, आपल्या क्रोमोझोमच्या बाहेर, तर म्हणून त्याला म्हणतात एक्स्ट्रा क्रोमोझोमल. क्रोमोझोममध्ये डीएनए असतो आणि क्रोमोझोम सोडून फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए असतो, म्हणूनच एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ऑफ सेल, कारण एटीपी प्रोडक्शन, म्हणजे आपली एनर्जी प्रोडक्शन होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यानंतर येतो आपला व्हॅक्युअल. व्हॅक्युअल काय तर स्टोरेज ऑफ वॉटर अँड फूड. व्हॅक्युअलचं काम स्टोरेज ऑफ वॉटर अँड फूड. तर सर्वात मोठा असतो व्हॅक्युअल कोणात तर प्लांटमध्ये, आणि लहान असतो तो ॲनिमलमध्ये. प्लांटमध्ये का मोठा असतो कारण त्यांना फूड अँड वॉटर स्टोरेज जास्त करावं लागते, ॲनिमलमध्ये लहान असतो. त्यानंतर येतो गोल्जी ॲपरेटस और गोल्जी कॉम्प्लेक्स. तर याचं काम आहे पॅकेजिंग ऑफ प्रोटीन, लायसोझोम, व्हॅक्युअल, सेल वॉल, सेल मेम्ब्रेनच्या निर्मितीमध्ये तो सहभागी असतो. त्यानंतर येतं त्यालाच म्हणतो आपण केमिकल फॅक्टरी. त्यानंतर त्यालाच आपण केमिकल फॅक्टरी पण म्हणतो, कारण काय तर त्याच्यात प्रोटीनचं रूपांतर हार्मोन आणि एन्झाईममध्ये होत असते. गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये प्रोटीनचं रूपांतर हार्मोन आणि एन्झाईममध्ये होत असते, म्हणून आपण त्याला केमिकल फॅक्टरी ऑफ सेल म्हणतो. त्यानंतर येतं लायसोझोम. लायसोझोमचं काम काय तर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात त्याच्यामध्ये, ते एन्झाईम डायजेशनचे काम करतात, किंवा दुसऱ्या वेगवेगळे प्रकार त्याचे आहेत. त्याच्यामध्ये ऑटोलायसिस आहे, रिमूव्हल ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस आहे. ऑटोलायसिस म्हणजे सोइनलायसिस. तर डायजेस्टिव्ह एन्झाईममध्ये हायड्रोलॅटिक एन्झाईम असतात, ते 1 डझनपेक्षा जास्त असतात. तर ते झालं. त्यानंतर ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये तयार झालेलं असतं लायसोझोम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये, आणि त्यांनाच आपण सुसाईड बॅग म्हणतो. आत्मघाती पिशवी आपण त्यांना म्हणत असतो लायसोझोमला. त्यानंतर ते आपल्यावाले ही एक नोट करून घ्या, सेल मेम्ब्रेन जी आहे ती डबल लेअर असते, फॉस्फोलिपिड किंवा लायपोप्रोटीन ते बनलेले असते. फॉस्फोलिपिडलाच लायपोप्रोटीन म्हणतो आपण. त्याच्यामुळे सेल मेम्ब्रेन डबल लेअर आणि फॉस्फोलिपिड्स आणि लायपोप्रोटीन बनलेले असते. याच्यात एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस होत असते, आत बाहेर होत असते याच्यात एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. तर सेल थेअरी 3 जणांनी दिलेल्या महत्त्वाचे आहेत. ह्या तिघांचे सेल थेअरी लक्षात ठेवा. विरशॉ कसा लक्षात ठेवायचा, एका विराचा जन्म आधीच्या विरापासून झालेला असतो, म्हणून जे पेशी आहेत त्यांचा जन्म पूर्वीच्या पेशीपासून झालेला आहे, आणि त्यालाच आपण सेल लिनेज थेअरी म्हणतो. विरशॉने दिलेली पेशीचा जन्म पूर्वीच्याच पेशीपासून झालेला आहे, आणि त्यालाच आपण लिनेज थेअरी म्हणतो. त्यानंतर शिल्डेन लक्षात कसं ठेवा, शील्ड लक्षात ठेवा. तर शील्ड लक्षात ठेवली मग शील्ड काय करते, कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आपल्याला कार्यात्मक आणि रचनात्मक सपोर्ट करत असते, म्हणून शील्ड लक्षात ठेवा. सेल जे आहे ती कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे सजीवांचा. तर त्यानंतर श्वान काय तर सर्व सजीव हे पेशीने बनलेले असतात. ऑल प्लांट अँड ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल. तर हे कोण सांगितलं तर श्वानने सांगितलं. तर त्यानंतर आता सेलमध्ये आता आपण महत्त्वाची बघू. तर सेलचा शोध कोण लावला होता, सर्वात प्रथम डेड सेलचा शोध लावला गेला होता. तर तो लावला होता रॉबर्ट हुकने. 2 पेन वापरून ते सेल बघितली होती. तर त्यालाच पुढे जाऊन कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हटले गेले होते. तर मायक्रोस्कोपचा शोध फादर म्हणतात जे जेफेरियस जेन्सनला पण म्हणतात, त्याने पण शोध लावला मायक्रोस्कोपचा, जेफेरियस जेन्सन. त्यानंतर क्रोमोझोमचा जो शोध लावला आहे तो होप मायस्टरने लावला आहे, आणि त्याला नाव जे दिलं आहे ते दिलं आहे वाल्डेरनं दिलं आहे. वाल्डेरने नाव दिलं आहे कोणाला, क्रोमोझोमला, आणि त्याचा शोध लावला आहे होप मायस्टरने. त्यानंतर इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला पुढे बघणार तुम्ही, की कुठल्याही एक्झामला तुम्हाला ह्याच मी जे काढलेले IMP पॉईंट आहेत हेच कुठल्याही एक्झामला सर्व सेवेला असतील किंवा MPSCला आलेले दिसतील तुम्हाला, ते सर्व मी एका याच्यात स्लाईडमध्ये हे घेतलेले आहेत. तर ते बघा तुम्ही. अमिबाची जी अन्नवहनाची पद्धती ती होमोझोईक आहे. अमिबाची अन्नवहनाची पद्धती होमोझोईक आहे. बायोलॉजी आणि झुओलॉजीचे फादर कोण आहेत तर अरिस्टॉटल आहेत, आणि बॉटनीचे फादर आहेत थिओपॅरेस्टस. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा शोध कोण लावला तर के पोर्टरने लावला आहे, आणि मायटोकॉन्ड्रियाचा शोध लावला आहे अल्टमट आणि बेंडा. लक्षात ठेवा, बायोलॉजी झुओलॉजी अरिस्टॉटल, बॉटनीचा शोध थिओपॅरेस्टस, बायोलॉजी झुओलॉजीचा फादर अरिस्टॉटल, बॉटनीचा फादर थिओपॅरेस्टस. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा शोध लावला के पोर्टर, मायटोकॉन्ड्रियाचा शोध लावला अल्टमट आणि बेंडा. मेडिकल ॲलोपॅथीचा फादर कोण आहेत तर हिप्पोक्रेटस आहे. मेडिकल ॲलोपॅथीचे फादर हिप्पोक्रेटस. रायबोझोमचा शोध लावला आहे पॅलेडने लावला आहे रायबोझोमचा शोध. व्हायरस काय तर असेल्युलर आहेत, म्हणजे जे त्यांना सेल नसते म्हणूनच ते असेल्युलर झाले. व्हायरस म्हणजे सेल नसते त्यांना. तर त्यानंतर फोटोसिंथेसिसचा शोध लावला आहे रॉबर्ट हिलने, आणि
केमिस्ट्रीचा शोध लावला रॉबर्ट बॉयलने. तर प्लास्टिड असतात, प्लास्टिड 3 प्रकारचे असतात, ते फक्त प्लांटमध्ये असतात आणि त्यांचं कामानुसार त्यांना नाव दिले आहे आणि कलरनुसार क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिस, ल्युकोप्लास्टमध्ये कलरलेस असतात म्हणून त्यांना ल्युकोप्लास्ट. त्यानंतर एंडोस्केलेटन ह्युमनमध्ये असते, एक्झोस्केलेटन खेकड्यामध्ये असते आणि सायटोस्केलेटन सेलमध्ये असते. ते स्ट्रक्चरल सपोर्ट करते आणि ते शेप बी डिसाईड करते सेलचा, म्हणून ते सायटोस्केलेटस सेलसाठी, एक्झोस्केलेटन खेकड्यासाठी, एंडोस्केलेटन ह्युमनसाठी. त्यानंतर मायटॉसिस म्हणजे समसूत्री. त्यामध्ये काय होते, सोमॅटिक जे असतात आपले हे सोमॅटिक सेलमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते, त्यामध्ये व्हेरिएशन होत नाही, त्यामध्ये सोमॅटिक सेलचं विभाजन होत असते, त्यामध्ये मायटॉसिस हे काम करत असते. मायटॉसिस समसूत्री विभाजन, सोमॅटिक सेल्स, असेक्शुअल, नो व्हेरिएशन होत नसते. तसंच सेक्शुअलमध्ये काय होते, पहिले मायटॉसिस होते आणि नंतर त्याचं झालं मियोसिस होते. मग ते मियोसिसमध्ये काय होते तर व्हेरिएशन होते आणि मियोसिस कोणाचं होत असते तर जर्म सेलचं होते आणि त्यालाच आपण अर्धसूत्री विभाजन असं म्हणत असतो. अर्धसूत्री विभाजन कशात होते, अर्धसूत्री विभाजन जर्म सेलमध्ये. त्यानंतर येतं आपलं न्यूक्लियस काय तर डीएनए रेप्लिकेशन. न्यूक्लियसमध्ये डीएनए रेप्लिकेशन होते, आरएनए सिंथेसिस होते, रायबोझोमचं असेंब्ली होते. ऑस्मॉसिस काय तर ओन्ली लिक्विडमध्ये होत असते, तर फक्त लिक्विडसाठी होत असते ऑस्मॉसिसमध्ये काय होते, मुवमेंट ऑफ वॉटर अक्रॉस दी सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. तर जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे ते पास होत असते. पॅसिव्ह असते हे, कारण जास्त कमीकडे होते म्हणून ते पॅसिव्ह असते, त्याची एनर्जी लागत नाही आणि अक्रॉस दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग ते काय झालं ऑस्मॉसिस. नंतर डिफ्युजनमध्ये कसं असते, एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो तर ब्लड प्युरिफिकेशन, हे पण एक पॅसिव्हच आहे आणि ते लिक्विड, गॅस आणि सॉलिड तिन्ही प्रकारमध्ये ते होत असते डिफ्युजन. त्यानंतर स्प्लीनमध्ये काय तर प्रोड्यूस द लिम्फोसाइट सेल्स. हे स्प्लीनमध्ये लिम्फोसाइट सेल्स बनत असतात. ब्लड बँक ऑफ बॉडी त्याला स्प्लीनला म्हणत असतो आपण, त्यामध्ये आरबीसी, प्लेटलेट, डब्ल्यूबीसी पण बनत असतात. त्यानंतर इथे सेल वॉल काय तर फ्री परमेबल मेम्ब्रेन आहे, फ्रीली परमेबल आहे. त्यानंतर इथे सेल वॉल फ्री परमेबल आणि सेल मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह परमेबल. सेल वॉल ॲनिमलमध्ये नसते, बाकीच्या किंगडममध्ये असते, जसे की फंगायमध्ये बनलेली असते कायटिनची, मोनेरामध्ये म्युरेमिक ॲसिडची आणि अजून राहिलं काय आपल्याला प्लांटमध्ये बनलेले सेल्युलोजची. आणि आपले हे आता प्रोटिस्टामध्ये असते पण आणि नसते पण. जर प्लांट लाईक प्रोटिस्ट असेल तर असतील आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असेल तर नसतील. तर ते झालं आपला सेल वॉल. आणि सेल मेम्ब्रेन सर्वांना प्रेझेंट असते आणि ते असते सिलेक्टिव्ह परमेबल. त्यानंतर इथे कोणाला लेअर असते, कोणाला लेअर नसतात. तर रायबोझोम ला लेअर नसता आणि जे लायसोझोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, व्हॅक्युओल हे सिंगल लेअरवाले असतात. त्यानंतर इथं न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड यांना डबल लेअर असतात. असा प्रश्न आलेला MCQ बघून घ्यायचा तुम्ही, PYQ बघत राहा, आपल्याच हे प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. तर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडमध्ये DNA प्लस रायबोझोम असतात आणि त्यामुळेच ते स्वतःची प्रोटीन ते बनवू शकतात, मेक देअर ओन प्रोटीन सिंथेसिस करू शकतात स्वतःसाठी ते. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिडमध्ये कोण येतो आपला क्लोरोप्लास्ट पण येतो. मग त्यामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये आपलं हे नाही का फोटोसिंथेसिस, त्यामध्ये ते स्वतःचे प्रोटीन ते वापरत असतात. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे तर पुण्याला आहे. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था हा पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आलेला दिसून येणार आहे PYQ मध्ये. पॅरामेशियम द्विकेंद्रकी लक्षात ठेवा, हा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. हे सर्व प्रश्न मी कलेक्ट केलेले आहेत व्हेरियस एक्झाममधून, जे प्रश्न वारंवार विचारले जातात तसे मी सर्व इथेही एकत्र केलेले आहेत. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन काय असते तर कॉन्सन्ट्रेशन जे असते ते आत जास्त असते बाहेरच्यापेक्षा, त्यामुळे सेल ही फुगत असते. जर तुम्ही मनुका जर पाण्यात टाकला तर तो पाण्यात मनुकाचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असते आतमधलं, त्यापेक्षा बाहेरचं जास्त असते, म्हणून ते बाहेरचं आतमध्ये ते पाणी एंटर करत असते. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन असते. हायपोटोनिकमध्ये काय असते तर बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते आतपेक्षा, म्हणून ती जे प्लाझ्मालायसिस क्रिया होत असते. मिठाचे पाणी आणि द्राक्ष तर मिठाचं पाण्याचं म्हणजे बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणून जे द्राक्ष त्याच्यामधून ते हे ना पाणी ते बाहेर येते आणि त्याच्यापासूनच आपले मनुके तयार होतात. मग हे दोन्ही आपल्याला समजलं असेल, हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिकमध्ये मनुके तयार करण्यासाठी वापरत असतं हायपोटोनिक सोल्युशन. त्यानंतर इथे RBC आणि सिवट्यूबमध्ये जे असतात जे सेल असतात ते अन्यूक्लिएटेड असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. RBCमध्ये आणि सिवट्यूबमध्ये न्यूक्लियस नसतो, सेलमध्ये न्यूक्लियस नसतो. आणि नंतर मग जे क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोमचे टाईप्स कशावरून पडतात तर त्यांचा जो हे असतो सेंट्रोमर, तर त्या क्रोमोझोमच्या कुठल्या पार्टवर आहे
कुठल्या लोकेशनला आहे त्याच्यावरून ते पडत असतात. मग मेटासेंट्रिक सेंटरला असेल म्हणजे व्ही शेप पडतो म्हणून ते मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक तर एल शेप, आणि ॲक्रोसेंट्रिक जे शेप, आणि टिलोसेंट्रिक आय शेप. त्यानंतर टॅडपोल. टॅडपोल म्हणजे काय तर बेडूकचं जे पहिलं जन्म आलेलं पिलो असतं त्याला टॅडपोल आपण म्हणत असतो. हा पण एक PYQ समजून घेतो मी. त्यानंतर इथे न्यूक्लियोटाईड पासून बनते जीन, जीन पासून बनतो DNA, DNA पासून बनतो क्रोमोझोम, आणि क्रोमोझोम पासून बनत असतो न्यूक्लियस. ह्या सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाईड, जीन, DNA, क्रोमोझोम, न्यूक्लियस. त्यानंतर इथे बघा तुम्ही ॲनिमल. ॲनिमल आणि प्लांटमध्ये काय, ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये काय फरक असतो तर ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते, प्लांटमध्ये असते. ॲनिमलमध्ये सेंट्रिओल्स असतात कारण इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन असते त्यामध्ये आपल्या क्रोमोझोमचं डिव्हिजन याच्यात होत असते. त्यामुळे ॲनिमलमध्ये सेंट्रिओल्स असतात आणि प्लांटमध्ये सेंट्रिओल्स नसतात. त्यानंतर इथे ऑर्गॅनेल्स ॲनिमलमध्ये जास्त असतात आणि प्लांटमध्ये कमी असतात. क्लोरोप्लास्ट प्लांटमध्ये असतो, ॲनिमलमध्ये नसतो. प्लांटमध्ये व्हॅक्युअल मोठा असतो आणि ॲनिमलमध्ये व्हॅक्युअल लहान असतो. कारण इथं प्लांटमध्ये फूड स्टोरेज आणि वॉटर स्टोरेज जास्त लागते पण व्हॅक्युअल मोठा आहे आणि ॲनिमलमध्ये लहान आहे. तर टाईप सेलचे टाईपमध्ये कशावरून टाईप पडतात तर न्यूक्लियर मेम्ब्रेन बेसवर ते सेल टाईप पडत असतात. तर सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असला तर ते युकॅरियोटिक असते आणि प्रेझेंट नसलं तर ते होते प्रोकॅरियोटिक. तर युकॅरियोटिक सेलमध्ये युनिसेल्युलर प्लस मल्टीसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर प्लस मल्टीसेल्युलर त्यामध्ये येते प्लांट प्रोटिस्ट, फंगाय, ॲनिमल. तर प्रोटिस्ट काय युनिसेल्युलर आहे, प्लांट मल्टीसेल्युलर, फंगाय युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, ॲनिमल मल्टीसेल्युलर. त्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये ओन्ली युनिसेल्युलर कोण आहेत तर ते मोनेरा आहेत. तर त्यामध्ये युकॅरियोटिक्समध्ये DNA सोबत लघु प्रोटीन असतात, त्यांना आपण हिस्टोन प्रोटीन म्हणतो. तर त्यामध्ये युकॅरियोटिक्समध्ये जास्त प्रमाणात असतात ते अर्जिनिन आणि लायसिन, आणि ट्रिप्टोफॅनचा अभाव असतो युकॅरियोटिक्समध्ये. तर युकॅरियोटिक्समध्ये 2 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात आणि सर्वात जास्त पेअर ऑफ क्रोमोझोम कोण आहेत तर रेडिओलॉरिनमध्ये आहेत. रेडिओलॉरिनमध्ये सर्वात जास्त क्रोमोझोम आहेत. तर त्यामध्ये आहेत 600 जोड्या, आणि प्रोकॅरियोटिकमध्ये आहेत 1 पेअर ऑफ क्रोमोझोम असते. याच्यामध्ये खऱ्या केंद्रकाचा अभाव असतो प्रोकॅरियोटिकमध्ये. लॉंगेस्ट सेल कुठली आहे तर ती आहे नर्व सेल, और त्यालाच आपण न्यूरॉन पण म्हणतो. लॉंगेस्ट सेल कुठली तर नर्व सेल, न्यूरॉन हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिसून येईल. तर प्लास्टिडमध्ये 2 प्रकार आहेत, एक ल्युकोप्लास्ट आणि एक क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्टमध्ये 3 प्रकार आहेत. त्यामध्ये ॲल्युरोनोप्लास्ट, त्यामध्ये काय होते प्रोटीन होते, आणि दुसरं आहे अमायलोप्लास्टमध्ये काय तर स्टोरेज ऑफ स्टार्च. इथं ॲल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीनचं स्टोरेज होते, अमायलोप्लास्टमध्ये स्टोरेज ऑफ स्टार्च होते, आणि ॲलिओप्लास्टमध्ये फॅट स्टोर. त्यानंतर इथं क्रोमोप्लास्टमध्ये क्लोरोप्लास्ट ग्रीन कलरचा असतो, यामध्ये फोटोसिंथेसिस होत असते. त्यानंतर कॅरोटीन काय भगवा कलर, भगवा कुठं तर गाजरमध्ये काय असते कॅरोटीन असते. तर बीटालिन्स कशामध्ये बीटमध्ये असतात, गडद गुलाबी कलरचे असतात. त्यानंतर लायकोपिन टोमॅटोमध्ये असतात. त्यानंतर झॅन्थोफिल कसा पिवळा कलर असतो तो झॅन्थोफिल. ते क्रोमोप्लास्टचे झाले एक्झाम्पल. त्यानंतर ते आरबीसी काय आहेत तर आरबीसी बायकॉन्केव्ह आहेत, आणि WBC फॉर्मेशन कुठं होते तर बोन मॅरोमध्ये होते. WBC जे आहेत ते बॅक्टेरियाला किल करतात. हे ऑब्जेक्टिव्ह MCQ आहेत आपले. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी, डोळ्याचे पडदाही ते सापडतात, आढळतात. त्यानंतर जंतू संसर्ग झाल्यावर प्रतिक्रिया म्हणून मास सेल जे आहेत ते हिस्टॅमिन स्रवण करत असतात. हा पण आपल्याला PYQ आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे थायलॉकॉइड्सचे अशी लेअर असते, त्याला आपण ग्रुप ऑफ थायलॉकॉइड्सला म्हणतो आपण ग्रॅनमला म्हणतो आपण. कशात असतं आपल्याला क्लोरोप्लास्टमध्ये थायलॉकॉइड, आणि ते थायलॉकॉइड्स ग्रुपला आपण म्हणतो ग्रॅनम. तर ग्राम स्टेनिंगमध्ये काय स्टेन केला जातो आणि त्याला वॉश केलं जाते अल्कोहोलने. जर ते वॉश केल्यानंतर त्या याच्यावर जर जांभळा कलर जसा तसा राहिला तर तो झाला पॉझिटिव्ह, आणि जर तो जांभळा कलर अल्कोहोलने वॉश केल्यानंतर चालला गेला तर तो झाला आपला ग्राम निगेटिव्ह. तर त्यामध्ये ग्राम निगेटिव्हचे एक्झाम्पल आहे इकोलाय, साल्मोनेला, सोडोमोनास टायफीमधला जो सोडोमोनास येतो, आणि हिमोफिलस. हे झाले आपले ग्राम निगेटिव्ह. आणि ग्राम पॉझिटिव्ह एक्झाम्पल आहे क्लोस्ट्रिडियम, डिप्लोकॉकस, निओकॉकस आणि स्ट्रिप्टोकॉकस. हे सर्व बॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहेत. ते झाले आपले निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचे एक्झाम्पल. त्यानंतर अमिबा काय तर एक पेशीय सजीव आहे पण प्राणी नाही आहे, एक पेशीय सजीव आहे पण प्राणी नाही. तर कुफर सेल काय कुठं सापडतात तर लिव्हरमध्ये. आणि रेनिन एन्झाईम जो मदत करतो मिल्क डायजेशनमध्ये रेनिन एन्झाईम मदत करत असतो. सर्व प्रोकॅरियोटिक हे युनिसेल्युलर असतात, बट सर्व युनिसेल्युलर हे प्रोकॅरियोटिक नसतात. म्हणजेच मोनेरा जो आहे तो काय तर युनिसेल्युलर आहे,
युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक आहे, पण तर मग सर्व युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक असतील का? तर नाही. प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर आहेत, पण सर्व युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक नाहीत. म्हणजे प्रोटिस्टा काय तर युनिसेल्युलर आहे, पण तो प्रोकॅरियोटिक नाही आहे, तो युकॅरियोटिक आहे. याच्यावरून ते सिद्ध झालं. असं एक आपल्याला वाक्य येत असते. सर्व प्रोकॅरियोटिक हे युनिसेल्युलर आहेत, बट सर्व युनिसेल्युलर हे प्रोकॅरियोटिक नाहीत. तर नॉन ग्रीन प्लांट कुठलं म्हणतात? आपण एक PYQ आहे, तर फंगायला नॉन ग्रीन प्लांट म्हणत असतात. त्यानंतर वर्गीकरणाचा इतिहास बघू आपण. तर वर्गीकरणाचा इतिहासमध्ये थिओपॅरेस्टस कोण आहे? तर फादर ऑफ बॉटनी आहे. त्याचं पुस्तकाचं नाव आहे हिस्टेरिया प्लॅन्टेरम. त्याने इन्क्वायरी इंटू दी प्लांट्स हे त्याचं आलं दुसरं पुस्तक आहे. एक हिस्टेरिया प्लॅन्टेरम आणि एक इन्क्वायरी इंटू दी प्लांट्स. त्यानंतर हिस्टेचियसन आहे, त्याने फॅमिलीज ऑफ फ्लावरिंग प्लांट्सचं एक नावाचं पुस्तक लिहिलं आहे, हिस्टेचियसन. त्यानंतर पहिला प्रयत्न केला वर्गीकरणाचा, तो केला अरिस्टॉटलने. तो फादर आहे झुलॉजी प्लस बायोलॉजीचा. त्याने क्लासिफिकेशन केलं प्राण्यांचं जलचर, उभयचर आणि भूचरमध्ये. तर हा पहिला माणूस होता ज्याने वर्गीकरणाचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्ल लिनेसने काय केलं? तर बायोनॉमिक्लेचर सिस्टीम दिली. त्याने ॲनिमल अँड प्लांटमध्ये ते वापरून बघितली. तर फादर ऑफ टॅक्झॉनॉमी पण म्हणतो त्याला. आणि टॅक्झॉनॉमी जो शब्द जो दिला आहे तो डी कॅन्डोलने दिला आहे. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कार्ल लिनेस आणि टॅक्झॉनॉमी शब्द दिला आहे तर डी कॅन्डोल. हा प्रश्न सहसा विचारला जातो, टॅक्झॉनॉमीचा शब्द कोण दिला आहे? तर डी कॅन्डोलने दिला आहे. त्यानंतर स्पेसिस प्लॅन्टेरम हे पुस्तक कोणाचं आहे? तर कार्ल लिनेसचं आहे. त्यामध्ये आता बघा तुम्ही बायोनॉमिक्लेचरमध्ये कसे असतं, तर हे सायंटिफिक असते, सायंटिफिक नेम असतं. त्यामध्ये मॅन्जिफेरा इंडिका हे काय तर जिनस अँड स्पेसिसचे नाव असतात. त्यामध्ये लॅटिन भाषेमध्ये असतं आणि इटालिक लिपीमध्ये असतात. लिपी कुठली तरी इटालिक आणि भाषा जी वापरली असते ती लॅटिन. त्यामध्ये 3 ते 13 शब्द पाहिजे असतात जवळजवळ. ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे आणि सायंटिस्टचं नाव जे ते ॲट लास्टला लिहितात. जसं की मॅन्जिफेरा इंडिका हा यल जो आहे हा कोण डिनोट करतो? तर लिनियसचं डिनोट करतो, म्हणजे लिनियसने दिलेलं हे नाव मॅन्जिफेरा इंडिका. त्यानंतर हॅकेलने 3 किंगडम सिस्टीम दिली. त्यामध्ये ॲनिमल, प्लांट आणि प्रोटिस्ट. त्याने प्लांटमध्ये फंगायला पण कन्सिडर केलं होतं आणि प्रोटिस्टमध्ये बॅक्टेरिया कन्सिडर केलं होतं. बॅक्टेरिया प्रोटिस्टमध्ये, फंगाय प्लांटमध्ये. त्यानंतर कोपलँड आला. कोपलँडने 4 किंगडममध्ये सांगितलं, एक ॲनिमल, एक प्लांट, एक प्रोटिस्ट आणि एक मोनेरा. त्याने सेपरेट बॅक्टेरियासाठी घेतला मोनेरा आणि त्याने फंगायला प्लांटमध्येच कन्सिडर केलं होतं. त्यानंतर आर एच व्हिटाकरला याने काय केलं? तर 5 किंगडम सिस्टीम दिली. ॲनिमल, प्रोटिस्ट, प्लांट, मोनेरा आणि फंगाय अशी 5 किंगडम सिस्टीम दिली. ही महत्त्वाची आर एच व्हिटेकर 5 किंगडम सिस्टीम देणारा महत्त्वाचा सायंटिस्ट आर एच व्हिटेकर. त्यानंतर आता ही आपली एक ऑर्डर आहे क्लासिफिकेशनची. लक्षात कशी ठेवायची? तर KD क्लॉफ GS अशी लक्षात ठेवायची. K फॉर किंगडम, D फॉर डिव्हिजन ऑर फायलम कशासाठी? तर प्लांटसाठी. आणि डिव्हिजन कशासाठी? फायलम कशासाठी? तर ॲनिमलसाठी. आणि डिव्हिजन कशासाठी? तर प्लांटसाठी. तर आपण फायलम बघत असतो, ते 10 फायलम आपण बघत असतो, ते फायलम झाले. आणि ते कशासाठी? ॲनिमलसाठी. आणि डिव्हिजन कोणासाठी? तर प्लांटसाठी. त्यानंतर क्लास येतो, क्लास नंतर ऑर्डर नंतर फॅमिली नंतर जीनस, मग स्पेसिस. आपण जीनस आणि स्पेसिस बायोनॉमिक्लेचरमध्ये घेत असतो. तर आता ह्युमनबद्दल बघू. तर ह्युमनचं किंगडम आहे ॲनिमलिया. त्यानंतर ह्युमनचा फायलम हे कॉर्डेटा. त्यानंतर क्लास मॅमलिया, ऑर्डर प्रिमेट्स, फॅमिली होमिनिडी आणि जीनस होमो आणि स्पेसिस होमोसेपियन. तर त्यानंतर आता आपण काही नावं बघू जे की परीक्षेला विचारलं जात असतं, सायंटिफिक नावं. तर ते कुठले? तर डॉगचं नाव विचारलं जातं कॅनिस फॅमिलॅरिस. डॉगचं सायंटिफिक नेम कॅनिस फॅमिलॅरिस. काऊचं काय? बॉस टाउरस. हाऊस फ्लायचं काय? तर मुसा डोमेस्टिका. याची ऑर्डर तुम्ही विचारली जाते, तर ती आहे डिप्टेरा. त्यानंतर लेपर्डचा सायंटिफिक नेम काय आहे? तर पॅन्थेरा पॅरडस. आणि त्याची फॅमिली आहे फेलिडे त्याची वाली फॅमिली आहे लेपर्डची. त्यानंतर टोमॅटोचं नाव काय आहे सायंटिफिक? तर सोलॅनम लायकोपर्सिकम. ब्रिंजलचं सोलॅनम मेलंजेना. आणि मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे कारण इथं आपल्याला शॉर्टमध्ये रिव्हिजन करायची, त्यासाठी तुम्ही हे समजून घेऊ शकता कारण तुमचा आधीचा अभ्यास झालेला आहे, हे मी कन्सिडर करत असतो. तर त्यानंतर येते आपल्यावाले पोटॅटोचं नाव काय? सोलॅनम टुब्रोझम. या प्रकारे आता हे झालं. आता पुढचं बघू. यानंतर वर्गीकरणाचा इतिहासमध्ये 5 किंगडम सिस्टीममध्ये आर एच व्हिटेकरने दिली होती. त्यानंतर त्यामध्ये मोनेरा जो आहे तो प्रोकॅरियोटिक आहे, एकमेव. त्यानंतर प्रोटिस्टा युकॅरियोटिक, फंगाय युकॅरियोटिक, प्लांट युकॅरियोटिक आणि ॲनिमल युकॅरियोटिक. त्यानंतर मोनेरा प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलरमध्ये स्वयंपोषी परपोषी आहे. यामध्ये बॅक्टेरिया स्वयंपोषी असतात काही, आणि काही परपोषी असतात, ते दुसऱ्या डिपेंड असतात. जी मोनेराची सेल वॉल आहे ती मिरामिक ॲसिड आणि पेप्टिडोग्लायकॅनची बनलेली आहे. यामध्ये एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया, ब्लूग्रीन अल्गी, PPLOचा व्हायरस असतो, तो आपला PPLOचं जे कॉझल ऑर्गॅनिझम आहे तो पण मोनेरातलाच असतो. मायक्रोप्लाझ्मा, त्यामध्ये सर्क्युलर DNA असतो मोनेरामध्ये. त्यामध्ये प्लाझमिड बी येतात. बॅक्टेरिया जसे ते आपले ब्लूग्रीन अल्गीमधले जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतात त्यामध्ये प्लाझमिड असा सर्क्युलर DNA असतो, त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. त्यानंतर त्याचं रायबोझोम आहे तो 50 आणि 30S वाला असतो, 50S आणि 30S.
आणि त्याचं प्रोटीन सिंथेसिसवाला तो काम करतो रायबोझोम. आणि त्याचा टोटल जो रायबोझोम आहे 70S असतो. 70S तर 50+30S युनिट असतात, ते 70S असे म्हणत असतो आपण. टोटल 70S रायबोझोम असतो कोणाच्या त्या मुनेरामध्ये. त्यानंतर प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक युनिसेल्युलर असतो. स्वयंपोषी परपोषी असतात. काय असतात तर प्लांट जे असतात, प्लांट लाईक प्रोटिस्ट जे असतात ते स्वयंपोषी असतात आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असतात ते परपोषी असतात. मग ते प्लांट पण आहे त्याच्यात आणि ॲनिमल जे आहे आपलं सेलवॉल प्लांटवाले जे असते प्लांट लाईक प्रोटिस्टमध्ये आहे आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्टमध्ये सेलवॉल नाही आहे. मग याच्यामुळे हे असं प्लांटला आहे, ॲनिमलला नाही आहे. त्यानंतर इथं फंगाय काय तो युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे, परपोषी आहे, दुसऱ्याला अवलंबून असतं म्हणजे त्याला परपोषी म्हणतो आपण. त्याची जी सेलवॉल आहे ती कायटिनची बनलेली असते. त्यानंतर येतो प्लांटमध्ये युकॅरियोटिकमध्ये मल्टीसेल्युलर प्लस स्वयंपोषी कसं तर फोटोसिंथेसिस स्वतः बनवत असतात प्लांट आणि त्याची जी सेलवॉल आहे ती सेल्युलोजची बनलेली असते. त्यानंतर येतात ॲनिमल काय ते युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहेत आणि परपोषी आहेत, दुसऱ्यावर अवलंबून आहेत म्हणजे ते प्लांट वगैरे खातात, ॲनिमल खातात, ते ॲनिमल झाले आणि त्यांना सेलवॉल नसते. यात सेंट्रोस असतात, ते कोणाचं युकॅरियोट्समध्ये सेंट्रोस असतात, प्रोकॅरियोटिकमध्ये नसतात ते. त्यानंतर जे ते आपल्याला 80S रायबोझोम कोणात असतं युकॅरियोटिकमध्ये आणि जे 70S आहेत 70S रायबोझोम आहेत ते प्रोकॅरियोटिकमध्ये. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिकमध्ये फुली डेव्हलप असतो. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतं उपस्थित असतात, जे की याच्यात नसतात प्रोकॅरियोटिकमध्ये. गोल्जी ॲपरेटस असते ते असते याच्यात. तर हे जेवढे दिलेले आहेत मी ते सर्व युकॅरियोटिकमध्ये असतात. प्रोकॅरियोटिकमध्ये ते अनुपस्थित असतात. तर त्यामध्ये जे आहे मायटोकॉन्ड्रिया वगैरे हे सर्व जे आहेत ते युकॅरियोटिकमध्ये असतात. जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झालं, गोल्जी झालं, लायसोझोम झालं, न्यूक्लियस झालं, हे सर्व आपल्याला कुठे आहे तर ते आहे याच्यात कशात युकॅरियोटिकमध्ये. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये आपण इकडचं सांगितलं तेवढं हे सर्व प्रोकॅरियोटिकचं आहे आणि खालचं जेवढं दिलं ते युकॅरियोटिकबद्दल. हे सर्व युकॅरियोटिकमध्ये असते आणि प्रोकॅरियोटिकमध्ये अनुपस्थित असते. त्यानंतर 3 डोमेन सिस्टीम दिली ती कोणी कालुजने 1996 कालुजने दिली. त्यामध्ये आर्किया, युबॅक्टेरिया, युकॅरिया हे असे प्रकार असतात. त्यामध्ये बॅक्टेरियाचे 2 गट आहेत, त्याचे 2 डोमेन आहेत, एक ॲक्रिया आणि एक युबॅक्टेरिया. त्यामध्ये दोघं बॅक्टेरिया जे आहेत. तर फरक कशावरून आपला फरक तो आहे सेलवॉलमुळेच त्यांचे 2 फरक पडले. सेलवॉलवरूनच ॲक्रिया आणि युबॅक्टेरिया झाला आहे. तर युकॅरियामध्ये 3 युकॅरियोटिक किंगडम आहेत, त्यामध्ये ॲनिमल, प्रोटिस्ट, प्लांट आणि फंगाय येतात. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, मिओसिसच्या स्टेजेस आहेत याच्यातल्या डिव्हिजनचे आपल्या सेल डिव्हिजनचे. त्याच्यात लिप्टोडिन, जायगोटिक, पॅजिडिन, डिप्लोडिन, डायकायनेसिस 11 विचारलेला असतो, कायम विचारत असतात. त्यानंतर स्टडी ऑफ सेलला सायटोलॉजी म्हणतात. सेल हा शब्द कोण दिला तर रॉबर्ट हुकने दिला आणि त्याने कॉर्क या झाडाच्या कापावर असून डेड सेल जी होती ती बघितली होती आणि पहिल्यांदा कॉर्क कॅम्पेनची त्या डेड सेल त्याने ऑब्झर्व केलं होतं. आणि अल्गी स्पायरोगायरा हा जी फर्स्ट लिव्हिंग सेल आहे ती बघितली होती लिव्हेनहुकने. पहिल्यांदा बघणारा लिव्हेनहुक होता, त्याने जिवंत पेशी बघितली होती आणि रॉबर्ट हुकने डेड पेशी बघितली होती. तर असेच नवीन लेक्चरसाठी आणि आपलं ही जो पुरा कोर्स तुम्ही फ्रीमध्ये बघत आहात तर हे आपल्याला नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल तापी प्रभावदिनी किंवा सरळ सेवा करणाऱ्यांसाठी किंवा पोलीस भरती करण्यासाठी माझी खाकी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.